सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। नारायण राणे यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा वसा पालकमंत्री केसरकर यांनी घेतला। त्याला माझी साथ आहे। राणे साहेबांनी वेळोवेळी सी वर्ल्डचा विषय लावून धरला। 6 महिन्यात सी वर्ल्डचा विषय मार्गी लावणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। पाहुयात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं, ज्यांच्या पाठिंब्यामुळे खऱ्या अर्थानं आज हे विमानतळ या ठिकाणी सुरू होऊ शकलं। ते देशाचे वाणिज्य आणि एव्हिएशनचे मंत्री सन्माननीय सुरेश प्रभूजी, माझे सहकारी उद्योग मंत्री सुभाष देसाईजी, महादेव जानकरजी, दीपक केसरकरजी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायणराव राणे, या जिल्ह्याचे खासदार विनायकराव राऊत, या ठिकाणी उपस्थित आमचे सर्व सहकारी आमदार वैभव नाईक, नितेश राणे, निरंजन डावखरे, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व माजी आमदार, पदाधिकारी, सर्व अधिकारी, विशेष रूपाने उपस्थित श्रीमती उमाबाईंनी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आजचा कार्यक्रम हा सर्वार्थाने वेगळा कार्यक्रम आहे। एकीकडे इतक्या चांगल्या या एअरपोर्टचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे। रत्नागिरीला एअरपोर्टचा MOU या ठिकाणी झालाय। विविध प्रकारच्या मत्स्य व्यवसायाच्या संबंधित कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन किंवा भूमिपूजन होत आहे। पण त्यात महत्त्वाचं असं आहे, आजच्या कार्यक्रमाचं वेगळेपण हे आहे की नारायणराव राणे यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प हा पालकमंत्री केसरकर यांनी घेतला आणि त्याला पूर्ण पाठिंबा हा मी दिलेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता या संपूर्ण विकासाच्या गाड्याला हा असा मंच आहे की कोणी थांबवू शकत नाही। आणि मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की गेल्या 4-4.5 वर्षामध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध विकासाची कामं जी आपण केली त्यातनं या जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला जी चालना मिळाली। 2014 साली सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रति व्यक्ती उत्पन्न, दरडोई उत्पन्न हे 71,000 रुपये होतं, ते आता 18-19 मध्ये 1,40,000 रुपये झालाय। म्हणजे जवळजवळ दुप्पट दरडोई उत्पन्न या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आता झालं। याचं कारण गेल्या 4 वर्षामध्ये सातत्याने आपण या ठिकाणी विविध विकासाची जी कामं केली, रस्त्यांची कामं असतील, आज ज्या प्रकारचं हायवेचं काम या ठिकाणी चाललेलं आहे, अनेक वर्षाचं आपलं स्वप्न होतं, ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळे अत्यंत वेगानं हे काम आता सुरू झालेलं आहे। या हायवेने पूर्णपणे इथली परिस्थिती जी आहे ती बदलणार आहे। हे एअरपोर्ट असेल, चांदा ते बांद्यासारखी आपली योजना असेल, आणि आज विशेषत्वाने आपण ज्या आनंदवाडीचं काम या ठिकाणी सुरू केलं, मी जानकर साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करेन की जानकर साहेबांनी या खात्याचा कारभार सांभाळल्यानंतर प्रचंड मोठी गती या खात्याला दिली आणि देशामध्ये पहिल्यांदा मोदी साहेबांनी मत्स्य व्यवसायाचं वेगळं खातं केंद्रामध्ये यंदा तयार केलं। आतापर्यंत केंद्र सरकारमध्ये या देशातल्या 12 कोटी मत्स्य व्यवसायांकरता कुठलं खातंच नव्हतं, पण नव्याने खातं तयार केलं आणि केवळ खातं तयार केलं नाही तर शेतकऱ्यांना ज्या प्रकारे 2% आणि 4% कर्ज मिळतं, तर मत्स्य शेतीला देखील 2% आणि 4% कर्ज देण्याचा निर्णय हा माननीय मोदी साहेबांनी घेतला आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मत्स्य व्यवसाय करणाऱ्या आमच्या सर्व व्यावसायिकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आज या निमित्ताने या एअरपोर्टवर लवकरात लवकर फ्लाईट सुरू झाली पाहिजे या संदर्भात खरं म्हणजे प्रभू साहेबांनी आता लक्ष घातलेलं आहे। खरं तर मी म्हैसकरांचं मनपूर्वक अभिनंदन करेन। अतिशय सुंदर एअरपोर्ट या ठिकाणी आपण बांधलं, अतिशय चांगल्या प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी केल्या आणि मला असं वाटतं की आता या ठिकाणी सेवा जर सुरू झाल्या तर मोठ्या प्रमाणात विकासाचं जे चित्र आपल्याला पाहायचं आहे। कारण पूर्वी आपण असं म्हणायचो रेल्वे गेली की विकास होतो, रस्ता गेला की विकास होतो, पण आता बदललेल्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस एअरपोर्ट होतो त्यावेळेस विकासाची गती ही 3 पटीनं वाढते
आणि मी प्रभू साहेबांचं याकरता अभिनंदन करेन, अत्यंत अडचणी या विमानतळाच्या संपूर्ण मान्यतांमध्ये होत्या. आमचे पालकमंत्री वारंवार जात होते, सगळे आमचे लोक त्याचा पाठपुरावा करत होते, पण खूप अडचणी होत्या. या सगळ्या अडचणींवर मात देऊन प्रभू साहेबांनी स्वतः, आणि गोष्ट खरी आहे, बाकी विकासकांना वगैरे कोणालाही दिल्लीला जायची गरज पडली नाही. प्रभू साहेबांनी स्वतः या ठिकाणी या प्रत्येक परवानगीला प्रयत्न करून त्या परवानग्या आणल्या आणि म्हणूनच आज हे एअरपोर्ट सुरू होत आहे. आणि मला विश्वास आहे येत्या काळामध्ये एक अल्टरनेट एअरपोर्ट म्हणून हे एअरपोर्ट प्रचंड मोठं अशा प्रकारचं फायद्याचं एअरपोर्ट या ठिकाणी होणार आहे. सी वर्ल्डचा विषय राणेसाहेब अनेक वर्ष आपण मांडता आहात, काही कारणाने हे खरं आहे की त्याला उशीर झाला. आत्ताच केसरकरांनी या ठिकाणी सांगितलं की वेगळ्या पद्धतीने केलं जाऊ शकतं. मला असं वाटतं की आपण लागलीच जर याच्यामध्ये स्विस चॅलेंज पद्धतीनं प्रस्ताव मागितले तर कदाचित चांगले प्रस्ताव आपल्याला मिळतील. त्यामुळे आपण जे जे ठरवलं होतं ते झालं आहे, न झालेलं जर काही असेल तर ते सी वर्ल्डच आहे. आणि म्हणून आता आपण हा संकल्प करू. आता तर आचारसंहिता लागेल, पण आचारसंहितेनंतर जे 6 महिने आपल्याला मिळणार आहेत त्या 6 महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी हा सी वर्ल्डचा विषय आपल्याला मार्गी लावायचा. आणि या कोकणाचं जे चित्र आहे पर्यटनाचं, त्याचं न्यूक्लियस आज या ठिकाणी आपण तयार करणार आहोत. आज ज्या लोकांना या ठिकाणी आपण सर्टिफिकेट दिले आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. विशेष अभिनंदन आमच्या एसपींचं करतो की ज्यांनी पोलीस हाऊसिंगमध्ये अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलं आणि आमच्या पोलिसांना मालकी हक्काची घरं मिळाली पाहिजे. हे जे काम त्यांनी सुरू केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करून या ठिकाणी रजा घेतो आणि त्या ठिकाणून पंतप्रधानांचा कार्यक्रम आपण लाईव्ह करावा अशा प्रकारची विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.